तुम्ही ऐकत आहात 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज आपल्या बारामतीचा. 4 रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा. रसिक श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवस. या दिनाचं औचित्य साधूनच आज मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात मी आर.जे. स्नेहल आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये एक विशेष असे पाहुणे आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी एका आगळ्या वेगळ्या विषयावर बातचीत करणार आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत समीक्षा संध्या मिलिंद, साध मानस क्लिनिकच्या संस्थापक आहेत. आज मॅडम या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिलात आणि आमच्याशी या अत्यंत महत्त्वाच्या आणि आगळ्या वेगळ्या विषयावर आपण बातचीत करणार आहात. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्ते श्रोते हो, मॅडमचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देते. मॅडम गेल्या 20 वर्षांपासून समुपदेशक म्हणून मानसिक आरोग्य विषयावर शहरी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. श्रोते हो, मागील 10 वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये या कामाची गरज असल्याचे जाणवल्यामुळं मुद्दामहून आपल्या कामाचा कल ग्रामीण क्षेत्रात त्यांनी वाढवलेला आहे. बारामती असेल, पुरंदर, कर्जत, जामखेड या तालुक्यातील साधारणतः 1000हून अधिक किशोरवयीन मुलींसोबत शाळा महाविद्यालयांमध्ये शारीरिक मानसिक बदल आणि पॉक्सो कायदा, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याविषयी त्यांनी सत्र घेतलेली आहेत. यासोबतच परीक्षेला सामोरं जाताना या विषयावर इयत्ता 12वी आणि जेईई नीटच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधलेला आहे. या बरोबरच अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोशल मीडिया, लिंगभेद यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी चर्चासत्र देखील घेतलेली आहेत. श्रोते हो, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टच्या वतीने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रोजेक्ट अर्थात आशा प्रकल्प यामध्ये 5 वर्ष समुपदेशक म्हणून मुलांचे मानसिक ताणतणाव, शिक्षणात येणारे अडथळे, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन या गोष्टींवर काम केले आहे. या कामाच्या अनुभवांवरती आधारित शिक्षण कोंडी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणशास्त्र 2019 हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. या पुस्तकाचे अभिवाचन त्यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांवर देखील केलेलं आहे. जीवन कोंडी या पुस्तकात स्थलांतरित मुलांचे मानसिक ताण या विषयावर संशोधनपर लेख सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. रसिक हो, विद्याप्रतिष्ठान सोमेश्वर नगर येथे विशेष गरज असणाऱ्या बालकांसोबत त्यांच्या पालकांसोबत समुपदेशक म्हणून 1 वर्ष त्यांनी काम केलेले आहे. यासोबतच मॉरिस ट्रस्ट पुणे येथे 4 वर्ष विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी समुपदेशक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. रेडिओ वाहिन्यांवर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर जसे की मानसिक आरोग्य आहे, कोविड-19 नंतर बालविवाह, बालमजुरी यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. श्रोते हो, आपल्या वसुंधरा वाहिनीवर सुद्धा त्यांनी अनेक वेगवेगळे विषय, अत्यंत महत्त्वपूर्ण विषय जे आहेत ते त्यांनी चर्चिलेले आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने 7 मार्च 2024 रोजी महिला वकील संघटना असेल, विद्याप्रतिष्ठानच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे. पुरंदर, बारामती तालुका परिसरात महिलांसोबत मानसिक आरोग्य या विषयांवर 100हून अधिक सत्र त्यांनी घेतलेली आहेत. पालक, शिक्षक, महिला यांच्याशी बदलते पालकत्व, मानसिक आरोग्य या विषयावर देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. या कामाच्या अनुभवातून 6 पेक्षा जास्त मासिकांमध्ये मानसिक आरोग्य संबंधित विषयांवर लेखन त्यांनी केलेले. सोशल बिशल हा मानसिक आरोग्यावर पॉडकास्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे. यासोबतच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे काही उल्लेखनीय पुरस्कार त्यांना त्यांच्या कामकाजाबद्दल मिळालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही पुरस्कारांची माहिती मी या ठिकाणी देऊ इच्छिते. महाराष्ट्र नाट्यक्षेत्रात नावाजलेले पुरुषोत्तम करंडक आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2024 रोजी श्री हिराबेन नानावटी कॉलेज पुणे यांच्यातर्फे महिला दिनाच्या निमित्ताने कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2024 मध्ये मोहिते परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या त्रियात्री पुरस्कारातील कलायात्री हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. यासोबतच वेगवेगळ्या नाटक, शॉर्ट फिल्म्स यांच्यात देखील त्यांनी काम केलेले आहे. मागील गेल्या 8-9 वर्षांपासून त्या कथ्थक नृत्य शिकत आहेत आणि सध्या बारामती येथे साध मानस क्लिनिक आणि वाघळवाडीमध्ये तथास्तू हॉस्पिटल येथे व्यावसायिक समुपदेशन त्या करत आहेत. रसिक श्रोते हो, मॅडमचा कामकाज तसं खूप मोठं आहे. या परिचयाच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास अगदी थोडक्यात म्हणजेच 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे आणि आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.
मॅडम, पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. वसुंधरा वाहिनीच्या सर्व टीमला आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि आज मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप 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 आभार. धन्यवाद. मॅडम, आजचा जो आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवस, हा दिवस साजरा करण्यापाठीमागचा उद्देश नेमका काय आहे? मला वाटतं कुठलाही दिवस म्हणजे फक्त हाच दिवस असं नाही. आपण महिला दिन घेऊ, कृषी दिन घेऊ, बरोबर आहे. आजकाल कुठलेही दिवस हे फक्त साजरे करण्यासाठी नाही आहेत, तर त्याच्या मागची पार्श्वभूमी बघणं आणि त्यासोबत ह्या आत्ताच्या काळामध्ये त्यांची समोर असलेली आव्हानं ह्यांचा एक मोजमाप घेण्यासाठीचा हा दिवस आहे असं मला वाटतं. त्यामुळं बघताना या दिवसाकडे असं बघितलं पाहिजे की आता इथून पुढे आपल्याला काय पद्धतीची पावलं उचलावी लागणार आहेत की जेणेकरून आत्महत्या टाळणं ही प्रचंड महत्त्वाची काळाची गरज आता झालेली आहे. बरोबर. 2003 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम उभा राहिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हेच आहे की सरकारी माध्यमं असतील, शाळा असतील, सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. कारण हा सगळा विषय हा मानसिक आरोग्याशी निगडीत आहे. खरंय. मॅडम, यानंतरचा माझा पुढील प्रश्न आपणास असा आहे की आत्महत्या हा आजच्या समाजामध्ये खूप मोठा गंभीर प्रश्न बनलेला आहे, याविषयी आपण काय सांगा? आधी कसं वाटायचं ना की हे ताणतणाव किंवा आत्महत्या होणं हे फक्त मोठ्या शहरांमध्ये होतं, म्हणजे जसं म्हणून आपण मेट्रोपॉलिटन सिटीज आहे, बरोबर आहे. पण आता जर आपण पेपर उघडला किंवा बातम्या पाहिल्या ऑनलाईनच्या तर साधारण एक 8 दिवसांनी असेल, 15 दिवसांनी असेल, आपल्या आसपास सुद्धा जाणवतं की कोणाची तरी आत्महत्या झालेली आहे. म्हणजे हे सगळे ताणतणाव आहेत, मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत, हे आता आपल्या उंबरठ्यात आलेत, आपल्या गावात आलेत, आपल्या शेजारी पाजारी आलेले आहेत. यांची एक साधारणतः आकडेवारी सांगते मी. ही आकडेवारी मी पुस्तकातून घेतलेली आहे. WHO 2001च्या अहवालामध्ये एकूण जगाच्या 34% आत्महत्या भारतात घडतात आणि दर तासाला त्यांचा आकडेवारी सांगते की दर तासाला एक विद्यार्थी आपल्यामध्ये आत्महत्या करतो. अरे बापरे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये 2021 मध्ये 1,64,033 आत्महत्याची नोंद केली होती. अगदीच ताजी म्हणजे आता 26 ऑगस्टला 2025 म्हणजे परवाच्याच मागच्याच आठवड्यामध्ये बातमी होती की 4 वर्षात 491 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि ही बातमी आहे 2019 ते 2023 या कालावधीतल्या संशोधनाची. म्हणजे ह्यांचं किती मोठं स्वरूप आहे, आकडे आपल्याला सांगतात की हे किती मोठं होऊन बसलेलं आहे. याची एक भीषणता आपल्याला जाणवायला मदत होते. आणि महत्त्वाचं मला असं वाटतं की आत्महत्या करणं हा अगदी टोकाचा निर्णय आहे. बरोबर. अगदी टोक येते, शेवट येतो, म्हणजे मला आता काहीच राहिलं नाहीये असं वाटल्यानंतरची होणारी ही प्रतिक्रिया आहे. बरोबर. त्याच्या आधी खूप गोष्टी घडलेल्या असतात, घडून झालेल्या असतात. त्यांची नोंद घेणं, त्या समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ही आकडेवारी थोडी कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकेल. ही समस्या खूपच गंभीर बनत चाललेली आहे, कारण या आकडेवारीवरून तर ती खूपच चिंताजनक वाटते. अगदीच. याची कारणं नेमकी कोणती असतात? याची खूप वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे ती व्यक्तिनिष्ठ आहेत, ती सामाजिक आहेत, ती आर्थिक आहेत. व्यक्तिनिष्ठ बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर मानसिक आजार असतील, म्हणजे डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, असे काही मानसिक आजार आहेत की ज्याच्यामध्ये घरच्यांना समजत नाही की डिप्रेशन म्हणजे नक्की काय आहे. भीती वाटते, एकाकीपणा खूप वाटतो, एकटंच राहायला आवडतं, कारण नसताना खूप रडू येतं. ही डिप्रेशनची काही दिसणारी लक्षणं आहेत. जेव्हा हे डिप्रेशन खूप टोकाला जातं, अगदी टोकाला, की जिथे मी फक्त एकटा आणि मला मदत करायला कुणीच नाहीये, माझं जगणं अर्थहीन झालेलं आहे, हे जेव्हा टोक गाठलं जातं तेव्हा हे पाऊल उचललं जातं. एन्झायटी असेल तर काय होईल, सतत मला काय होईल का, माझ्या घरच्यांना काय होईल का, याचं काय होईल, त्याचं काय होईल, ह्या बारीक बारीक गोष्टींचा प्रश्न पोखरत राहतो आणि त्याचं मग एक मोठं स्वरूप तयार होतं. बरोबर. याच्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा येतो की व्यसनाधीनता असेल तर, दारू नंतर नशा, ह्या गोष्टी जर टोकाला गेल्या असतील, ज्या तुमच्या हाताबाहेर गेल्यात असं आपण म्हणू, तर त्यातून सुद्धा आत्महत्या घडतात.
कधी कधी ताण वाढलेले असतात, म्हणजे घरातले कलह आहेत, वैयक्तिक नात्यांमधले कलह आहेत, जे सुटतच नाहीयेत असं वाटत राहतं, ते कलह असतील. आर्थिक ताण आहे की झालंय, सगळं देऊन झालंय, संपलं, आणि तो आर्थिक ताण कमीच होत नाहीये. अशा वेळेला हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता असते. अपयश, माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर मी एका विशिष्ट पद्धतीनं मार्क काढली, तर मला ते मार्क मिळाले पाहिजेत ही माझी अपेक्षा असते. पण जर ते नाही मिळाले तर मला पदरात आलेलं अपयश मला झेलता आलं पाहिजे ना. ते मला नाही झेलता आलं, मग ते वाटणारं अपयश मला असह्य होऊन जातं, आणि मग मी एका गर्तेत जाऊन उभं राहतो किंवा उभी राहते की आता मला काहीही करता येणार नाही, आणि मी नसेन तर सगळे प्रश्न सुटतील असं वाटत राहतं. कधी कधी नैसर्गिक आपत्तीनंतर सुद्धा या आजारांकडं जाण्याची शक्यता असते, जसं की भूकंप आहे, अचानक घडलेल्या घटना आहेत, काही बालपणी झालेल्या घटना असतील, जसं लैंगिक अत्याचार असेल, बलात्कार असेल, ह्यासारख्या घटना की ज्या खूप आधी घडल्या आहेत पण त्यांचा परिणाम खूप काळ, दीर्घकाळ मनावर राहिलेला आहे, आणि मी त्या घटनांमधून बाहेर येऊ शकत नाहीये. त्या सुरुवातीला शारीरिकरित्या बाहेर पडतात आणि मग त्या मानसिक आघात करायला सुरुवात करतात, ज्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर म्हणतो. अशा काही घटना आहेत. अशी अनेक वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे व्यक्तीला वाटतं की आता सगळं संपलंय आणि मी नसेन तर बरं होईल. अच्छा. आणि म्हणून हे टोकाचं पाऊल उचललं जातं. जीवनशैली सुद्धा खूप बदललेली आहे, आणि ताणतणाव असेल किंवा नैराश्यजन्य परिस्थिती असेल, यासारख्या खूप साऱ्या अडचणी, यासारख्या गोष्टींमुळे, मानसिक दबावामुळे लोक खचून जातात आणि अशी अत्यंत टोकाची पावलं उचलताना आपल्याला दिसतात. शाळा महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतात? कारण आता आपण पाहतो एवढे मार्क्स पडले नाहीत म्हणून आत्महत्या, नीट जेई सारखे रिझल्ट आपण पाहिले, त्याच्यानंतर कमी मार्क्स मिळाले, अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळालेले नाही म्हणून आत्महत्या केलेली आपण दिसून येते. काय सांगाल याविषयी? शाळा महाविद्यालयांमध्ये आता काउन्सिलर्स नेमले जातात, समुपदेशक, सायकोलॉजिस्ट. तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे त्या संस्थेनं उचललेलं, की जिथे तुम्हाला विद्यार्थ्यांना बोलायची एक जागा असते की जी नॉन जजमेंटल आहे. कुठल्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना एकच मनात धाकधूक असते की मी बोलायला गेलो तर माझ्याविषयी काही जज करतील का, किंवा मी काही सांगितलं तर त्याचे वेगळे अर्थ काढले जातील का. तर मला वाटतं की ही संधी घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आपल्या इथे सायकोलॉजीचे डिपार्टमेंट्स असलेल्या विद्यालय आहेत, तिथे जाऊन याबद्दलची मदत घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कधी कधी असं होतं की मला त्या प्रिमायसिसमध्ये नाही जायचं, म्हणजे मला शाळेत नाही जायचंय किंवा मला महाविद्यालयात नाही जायचं, कारण मला 4 जण बघत असतात. मग मला स्टिग्मा वाटतो की मला ते जज करतील मी तिकडे गेलो तर बाहेर तुम्ही पडून पण समुपदेशकांची, सायकोलॉजिस्टची, सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. तर ह्या सुविधा उपलब्ध आहेत. ह्या घेण्यासाठीची पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्याकडे स्टिग्मा म्हणून न बघता, मला बर्डन म्हणून न बघता, तर ती एक संधी आहे ह्या गोष्टींमधून बाहेर पडायची, ह्या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे. तर याचा खरोखर उपयोग होऊ शकेल. दुसरं मला वाटतं की आता कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये ना ग्रुप असतात विद्यार्थ्यांचे, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या ग्रुपमध्ये एकमेकांशी कसं बोललं जातं, भावना दुखावणाऱ्या गोष्टी बोलल्या गेल्यात का, खूप आडवं तिडवं बोललं गेलंय. काही विद्यार्थी खूप संवेदनशील असतात, त्यांना थोडंसं जरी बोललं तरी खूप राग येतो, वाईट वाटतं, टोकाला जायची शक्यता असते. त्यामुळे एकमेकांबद्दलचा संवेदनशीलपणा जागा करणं पण गरजेचं आहे. कुठल्याही एका व्यक्तीला टार्गेट न करणं ग्रुपमध्ये असताना, मग त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून असेल, त्याच्या वंचित असण्यावरून असेल, त्याच्या दिसण्यावरून असेल, त्याच्या असण्यावरून असेल, की ज्याला आता बॉडी शेमिंग म्हटलं जातं. तर हे न होणं ही पण काळजी आता विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेणं फार गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून एकमेकांप्रती संवेदनशीलता दिसली पाहिजे. तर याचा खऱ्या अर्थी उपयोग होऊ शकेल. म्हणजे तू किंवा ती एकटी नाहीयेस, ही भावना त्यांच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. खरंय. खूप चांगल्या प्रकारे याविषयी आपण माहिती सांगितली. अजून एक मुद्दा मला ऍड करायचा आहे की यांच्यामध्ये ना पिअर प्रेशर असतं.
ग्रुपमध्ये, बरोबर आहे. तर मग या पिअर प्रेशरमध्ये मला जर ह्या ग्रुपमध्ये राहायचं असेल तर माझ्याकडे आर्थिक स्थिती असो अगर नसो, मी तिथे राहण्यासाठी काहीही धडपड करते किंवा मी काहीही धडपड करतो. मग त्याच्यामध्ये कधी कधी व्यसनाधीनता पण येऊ शकते की माझा ग्रुप घेतोय, मी पण घेतलं पाहिजे. तर असं होत असेल तर विद्यार्थींनी विचार केला पाहिजे की मग हे बरोबर आहे का. जर माझा ग्रुप मला आहे तसं स्वीकारत असेल तर ते जास्त चांगलं आहे. मी एकटा नाही म्हणजे काय, तर माझ्या बरोबरीने अजून लोक आहेत. मग हे सांगण्यासाठी तुमच्या कृती करणं खूप गरजेचं असतं. मग आर्थिक परिस्थिती नसली तरी चालेल, पण हुशार असेल, ग्रुपला मदत करणारा असेल तर त्याला सामावून घेणं गरजेचं आहे. हे खूप बारकावे असतात पण त्याचा खूप परिणाम कुणाही विद्यार्थ्यावर किंवा विद्यार्थिनीवर होऊ शकतो. निश्चित. त्यामुळे ह्या बारीक गोष्टींचा विचार करण्याची आता गरज आलेली आहे. खरंय. खूप चांगल्या प्रकारे याविषयी आपण माहिती आमच्याशी शेअर केली. आत्महत्या आणि आपण जसं म्हणतोय की आता सोशल मीडियाचा खूप वापर वाढलेला आहे, तर आत्महत्येचा आणि सोशल मीडियाचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. मी आता याच्यामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारला, मी एक केस सांगते माझ्याकडे आलेली. मी डिस्क्लेमर देऊ इच्छिते की मी तिचं नाव नाही सांगणार, कुठल्याही बाकीच्या आयडेंटिटी नाही सांगणार. कोविडच्या काळानंतर ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेली. तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ॲडमिट होती 3 दिवस. कारण होतं की तिच्या नात्यामध्ये भांडणं झाली होती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर आणि तिच्यामध्ये. जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा ती मला पहिला म्हटली की मॅडम, मी जेव्हा पॉइझन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी चूक केली आहे. म्हणजे तो विवेक जागा होता. त्या क्षणी तिला कळलं की हे टोकाचं पाऊल मी उचलायला नको होतं. बरोबर. त्या परिस्थितीतनं पण तिनं एक धाडस दाखवलं की तिनं तिच्या मैत्रिणीला मेसेज केला. तिने तिला आधी फोन करायचा प्रयत्न केला आणि मेसेज केला, पटकन ये. खूप चांगलं झालं की मैत्रिणीनं ते पटकन पाहिला तो मेसेज, कारण तिला बोलता येत नव्हतं. ती आली आणि तिनं दवाखान्यात नेलं, तातडीचे उपचार झाले म्हणून ती मुलगी वाचली. नंतर आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा ती मला म्हणली की मॅडम, माझं चुकलं कुठं, तर माझी आणि माझ्या मित्राची जी भांडणं झाली ती ऑनलाईन झाली. प्रत्यक्षात नव्हतं भांडलो आम्ही ऑनलाईन बोलताना भांडणं सुरू झाली होती. म्हटलं विषय काय होता भांडण्याचा, कशामुळे एवढं टोक गाठलं गेलं. ती म्हणली की दुसऱ्या एका मुलावरून ही भांडणं सुरू झाली होती. माझी एवढीच अपेक्षा होती की माझ्या मित्रानं मला म्हणायला हवं होतं की ठीक आहे, तू बोलतीयस ना, काही अडचण नाही, पण तुझं माझं नातं हे महत्वाचं आहे. पण त्यांना ते न करता मला खूप दोष दाखवायला सुरुवात केली आणि मग मला खूप राग आला. मग मी त्याचे दोष काढले आणि हे सगळं ऑनलाईन होत होतं. ज्याच्यामध्ये ऑनलाईन होताना हे एक मी म्हणते की ते आभासी जग आहे. तुमचा बोलण्याची पद्धत कळत नाही, टोन कळत नाही, चेहरा दिसत नसतो. म्हणजे मी मेसेज फक्त केलाय, मी काय पद्धतीनं वाचून तो त्याचा अर्थ लावते, बरोबर, हे माझ्या हातात असतं. आणि त्यातून ते खूप वाढत गेलं आणि मला एका टोकाला जाऊन असं झालं की मला नाही राहायचंय आता. म्हणजे बघायला गेलं तर छोटी घटना आहे खरंच, पण त्याचे परिणाम एवढे मोठे का झाले की आधीच ऑनलाईन मध्ये सतत असल्यामुळं एकाकीपणा जाणवत होता. मला हवी होती मदत, मला हवा होता एक सपोर्ट की ठीक आहे हरकत नाही म्हण, एवढंच म्हण, एवढीच अपेक्षा होती. पण ते न होता वाद वाढत गेले आणि हे वाद इतके टोकाला वाढले की मग मला आता राहायचं नाही असं वाटलं. त्यातून परत आल्यावर ती म्हणली की त्या क्षणी मला कळलं की माझा निर्णय चुकलाय. हे खूप महत्वाचं आहे ना की माझा निर्णय चुकलेला आहे की मी फक्त ऑनलाईनवर विसंबून राहिलं नाही पाहिजे. हे एक आभासी जग आहे, त्याच्यामध्ये काय पद्धतीनं बोललं जातं, काय पद्धतीनं सांगितलं जातं, हे अर्थ तुमचे तुम्ही लावत जाता. बरोबर. आत्ताची पिढी ही ह्याच्यावर अवलंबून आहे. मला किती लाईक्स मिळत आहेत याच्यावरती माझे मित्र किती आहेत हे ठरवलं, किती आहेत हे ठरवलं जातं. आपण बघतो की ट्रेंड येतात, एका फॉलोअरचा ट्रेंड येतो, तो जातो, दुसरा येतो, तो जातो, तिसरा येतो. बरोबर आहे. व्हायरल होणं म्हणजे काय की माझी आयडेंटिटी दिसली पाहिजे सगळ्यांना, मी कोण आहे हे कळलं पाहिजे सगळ्यांना. बरोबर आहे.
पण हे व्हायरल झाल्यावर काही दिवसातच ती हवा कमी पण होते ना. आणि मग अशा वेळेला हे मिळालेलं यश जेव्हा अपयशात परावर्तित होतं तेव्हा मला ते झेपतं का याचा विचार करायला हवा. मला बोलायची संधी असते सोशल मीडियावर, त्याला सेन्सॉर नाही आहेत, त्यामुळं मी हवं तसं हवं त्या पद्धतीनं पटकन व्यक्त होते. बरोबर आहे. एखाद्याला ट्रोल केलं जातं, मग तुम्ही प्रत्येकाला उत्तर देत बसणार आहे का? त्यातून तुमची किती एनर्जी जाते. आणि ह्यातून सुरुवात होते की मी कुठे चांगला आहे आणि मी कुठे चांगला नाहीये, किंवा माझी सेल्फ आयडेंटिटी बरोबर आहे का नाहीये. मग ह्यातून येणारं डिप्रेशन, एन्झायटी सारखे मानसिक आजार, अतिवापर झाला की चिडचिडेपणा, इम्पल्सिव्हिटी, म्हणजे थांबताच येत नाही, पटकन 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 सगळं हवं असं वाटत जातं. हे सगळे स्वभावात दोष उतरायला सुरुवात होतात आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या मानसिक आरोग्यावरती होतो. आणि संशोधन असं सांगतं की हा एक मुद्दा राहिला माझ्याकडून, सायबर बुलिंग. सायबर बुलिंग म्हणजे तुमचे काढलेले फोटो किंवा काही व्हिडिओज जे माझ्याकडे आहेत आणि मी तुमच्या परवानगीशिवाय मी टाकणार अशी धमकी दिली जाते. खरंय. हे पण आजकाल होताना मोठ्या प्रमाणात दिसतंय. मुलींच्या बाबतीत विशेषतः जास्त प्रमाण आढळून येते. तर हे सायबर बुलिंगचं पण प्रमाण वाढलेलं आहे. आता सायबर बुलिंगमुळे आत्महत्येच्या विचारांमध्ये 14.5% आणि आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये 8.7% वाढ झाल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं. म्हणजे ह्या आभासी जगात आपण राहायचंय का आपण स्वतःला एक मर्यादा घालून घ्यायची हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि आता तुम्ही जसं हे उदाहरणं दिली, ऑनलाईन गेमिंगमुळे सुद्धा पैसे गेल्यामुळे सुद्धा प्रकार, ऑनलाईन गेमिंग आहे किंवा ऑनलाईन फ्रॉड्स मध्ये गुंतवल्यामुळे असेल. बरोबर आहे की ती धमकी तयार होते ना की तू दे नाही तर मी तुझ्याबद्दलची माहिती व्हिडिओ व्हायरल करणार किंवा मी हे इंटरनेटवर टाकणार. आणि इंटरनेट म्हणजे जगाला उघड आहे. अर्थात आपण ह्यांना जवळ आलोच आहे, तो विषय नाहीये की भारताबाहेरचं कुणीही आपल्याला सोबत बोलायला सोपं झालंय. पण जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या त्याच्यापेक्षा थोड्या जास्त नकारात्मक गोष्टी होत आहेत ना, दिसत आहेत. त्यामुळं सोशल मीडिया हे किती वापरायचं आणि कुठे थांबायचं हे प्रत्येक व्यक्तीला ठरवावं लागणार आहे. कारण या पिढीला हे वापरू नका सांगणं उपयोगाचंच नाहीये. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे, झालाय आता, खूप कमी काळात पण झालाय तो. त्यांचं सगळंच त्याच्यावरती आहे ना. बरोबर. त्यामुळे तो किती वापरायचा, त्याला कुठे मर्यादा घालायची, त्याचं किती मनावर घ्यायचं हे प्रत्येक व्यक्तीला ठरवावं लागेल. तरच हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. मॅडम, यापुढील माझा प्रश्न आपणास असा आहे की आत्महत्येसंबंधी काही गैरसमज आहेत. हो. तर याविषयी काय सांगाल आपण? यांचा आत्महत्येसंबंधीच्या गैरसमजांचा डॉक्टर संजोत देशपांडे यांनी ना आत्महत्या हे उत्तर नाही या पुस्तकात खूप सविस्तर आणि खूप छान मांडणी केली आहे. त्यातले मी काही 2-3 गैरसमज सांगते. बऱ्याचदा असं वाटतं ना की आत्महत्या हा सुटकेचा सोपा मार्ग आहे. म्हणजे मनानं भ्याड असलेलीच माणसं याचा वापर करतात. बरोबर. किंवा आत्महत्या करणारी व्यक्ती कधीच भविष्यातल्या योजना आखत नाही, ती फक्त आत्ताचा विचार करते आणि तात्पुरता. किंवा जी माणसं आत्महत्येविषयी बोलतात ती करत नाहीत, असं नाहीये. जी बोलतात ते करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. अच्छा. हो. माझ्या समोर आत्ताच एक केस होती की घरातली आई आहे, तिला 2 मुलं आहेत, सून आहे, नातवंड आहेत, पण तिनं 5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि सांगून. अच्छा. मग ती सांगतात त्या की मला वाटतं मी जीव द्यावा. आता प्रश्न काय येतो की घरच्यांना ते इतकं ऐकून हे दुर्लक्षित झालं की जाऊ दे, कर काय करायचंय ते, असं ते म्हणतात. पण त्यांनी 5-6 वेळेला हा प्रयत्न करून झालाय. किंवा लहान मुलं, 18 वर्षाखालील मुलं आत्महत्या करत नाहीत असं नाही होत. आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, अगदी 13, 12, 9 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आपल्या परिसरातल्या आहेत मोबाईलमुळे. मागच्या मला वाटतं 2 महिन्यापूर्वी बारामतीतल्या एका मुलीनं जीव दिला की तिला गावातली मुलं त्रास देत होती त्याच्यामुळे. बातम्या वेगवेगळ्या असतात, कारणं वेगवेगळी असतात, पण मुलं आत्महत्या करतात. ज्या व्यक्ती आत्महत्या करतात त्या कसल्याही पूर्वसूचना देत नाहीत. खरं तर पूर्वसूचना दिल्या जातात. ऐकण्याची
एक क्षमता तयार करावी लागते. हम्म. म्हणजे बोलता बोलता असं म्हटलं जातं की आता मी काय नसणार आहे बरं का तुमच्यात. हम्म. त्या काही सूचक सूचक गोष्टी असतात किंवा हे व्यवस्थित करा हा इथून पुढच्या काळामध्ये. हा. म्हणजेच काहीतरी व्यक्तीच्या डोक्यात चाललेलं आहे किंवा मृत्यूपत्र तयार करून ठेवलं असेल. तर अर्थ काय आहे की काहीतरी शिस्त आहे मनामध्ये आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ह्या काही सूचक गोष्टी असतात की जे सांगतात, तर ते संवेदनशीलपणे समजून घेणं फार गरजेचं आहे. खरं. मॅडम, यानंतरचा माझा पुढील प्रश्न असा आहे की आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीशी कुटुंबीय असतील किंवा त्याचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील, यांनी कशा पद्धतीनं त्याला वागवलं पाहिजे किंवा त्याच्याशी कसं वागलं पाहिजे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण एक लक्षात घेऊ की जेव्हा व्यक्ती आत्महत्या करते तर तो कुटुंबासाठी पण धक्का असतो. अगदी. की असं कसं केलं, असं कसं करू शकतो, हा आमचं काही चुकलं का, असं कुटुंबाला वाटत राहतं. पण जेव्हा या व्यक्तीनं हे पाऊल उचललं तेव्हा आपण लक्षात घेऊ की व्यक्ती मानसिकरित्या कुठल्या तरी दडपणाखाली आहे. त्याच्याशिवाय हे टोकाचं पाऊल ती उचलणार नाही. अगदी बरोबर. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं असतं की अशा वेळेला डॉक्टरांची मदत घेणं, सायकॅट्रिस्टची मदत घेणं, योग्य त्या वेळेला समुपदेशनासाठी त्यांना आणणं, कुटुंबांना सुद्धा समुपदेशनासाठी येणं. याचं कारण सांगते की जेव्हा असा कुटुंबाला धक्का बसतो तेव्हा ते त्या व्यक्तीबद्दल खूप जास्त हळवे होतात. मग कधी कधी रोजच्या गोष्टींमध्ये पण एखादी गोष्ट या व्यक्तीकडून चुकली तर त्यांना एकदम धास्ती बसते की अरे परत काही करायला नको बरं का. किंवा ते त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो की आता काय होणार नाही ना, आता काही करणार नाही ना. हा किंवा लोक पॉझिटिव्ह होतात, खूप खूप जास्त पॉझिटिव्ह होतात. मी अजून मगाशी ज्या मुलीचं मी उदाहरण दिलं त्याचं मी ह्याच्यात सांगू इच्छिते की 2-3 सेशन्स झाल्यावरती म्हटली की मला घरच्यांचा ना वैताग येतो की मी कुठेही बाहेर जायचं म्हटले ना की आई वडील माझ्या मागे खूप प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात, कारण त्यांची काळजी असते आलेल्या आधीच्या अनुभवामुळे. बरोबर आहे. पण ती म्हणते मी काही खोटं नाही ना बोलून जाते, मी खरं सांगून जाते आणि मी परत असं करणार नाही असं मी सांगितलंय त्यांना, कारण मला कळलंय की माझं काय चुकलंय. पण त्यांनी तो विश्वास ठेवला पाहिजे ना माझ्यावर, कारण कुटुंबाला पण कळत नसतं की आता काय करायचंय. तुम्ही सजगपणे लक्ष ठेवणं वेगळं आणि तुम्ही अतिरिक्त टोकाला जाऊन काळजी करणं वेगळं, या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. तर ते सांभाळून घेण्यासाठी कुटुंबाला पण समुपदेशनाची गरज असते. मित्रमंडळींवरती जबाबदारी असते की त्यांनी परत परत ह्याविषयी जास्त न बोलणं, टोकाच्या प्रतिक्रिया न देणं. कारण मित्रमंडळ अशी गोष्ट असते की ती एकदम जवळची वाटणारी व्यक्ती असतात, कधी कधी कुटुंबापेक्षा सुद्धा जास्त जवळच्या. त्यामुळे ही पण त्यांच्यावरती जबाबदारी येते की त्यांनीही समुपदेशनासाठी येणं की जेणेकरून या व्यक्तीबरोबर कसं वागायचंय हे त्यांना कळलं पाहिजे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं याविषयी आपण माहिती सांगितली. कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल, यांनी जर त्या व्यक्तीला समजून त्या पद्धतीने त्याच्याशी वागणं त्यांचं ठेवलं तर निश्चितच त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल होण्यास मदत होईल आणि तो आधार असतो ना मोठा. अगदी खरंय. मॅडम, यानंतरचा माझा पालकांचा विषय निघालेला आहे म्हणून याला जोडूनच पुढील प्रश्न असा आहे की आत्महत्या टाळण्यासंबंधी पालक म्हणून त्यांची भूमिका काय असली पाहिजे? जसं की आपण मगाशी सांगितलं की काही सूचक गोष्टी आपल्याला आधी जाणवतात. हो. पालक या नात्याने त्यांची भूमिका काय असावी किंवा कशी असली पाहिजे? पालकांच्या बाबतीत ना आता एक पालकांवरती थोडी जास्त जबाबदारी आहे, कारण मुलांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरचा ताण, मुलं म्हणताना मी शालेय मुलं म्हणते आणि विद्यार्थी म्हणताना मी महाविद्यालयातील मुलं म्हणते, विद्यार्थी यांच्यावरचा ताण खूप वेगळा आहे. त्या ताणाची कल्पना आईवडिलांना येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण जेव्हा आई वडील शिकलेत त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ता मुलं जी शिकतात त्यावेळेची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. स्पर्धा प्रचंड वाढली आहे. आता या वाढलेल्या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं हे आहे की पालकांनी स्पर्धेसाठी स्वतः सुद्धा तयार व्हावं लागतं. मुलाला स्पर्धेत टाकणं आणि आपण हात वर करणं असं नाही होऊ शकत. मुलाला मानसिकरित्या तयार करण्यासाठी सुद्धा पालकांना पण तयार व्हावं लागतं. जसं की आपण उदाहरणं बघूयात. मोबाईल न मिळाल्यामुळे आत्महत्या हे जेव्हा हेडिंग येतात पेपरमध्ये ते फक्त तेवढंच असतं का?
त्या दिवशी घडलेला तो प्रसंग असतो, पण त्याच्या आधी काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. वागण्यात बदल जाणवलेला असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाला आवडणाऱ्या व्यक्तीपासून मूल दुरावलंय का, हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. की उदाहरणार्थ एखादा खाद्यपदार्थ खूप आवडत असेल आणि आता ते खायला नाही म्हणतंय, सारखीच कारणं देतंय, भूक कमी झालीये, झोप कमी झालीये, अस्वस्थता मुलांच्या वागण्यातून जाणवते, शाळेत जायला सतत नकार दिला जातो. असं जर काही बदल होत असतील तर ते पालकांनी लक्षात घेतले पाहिजेत. खूप जास्त चिडचिडेपणा आलाय का, म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे की मी देणार नाही म्हटलंय पण त्याच्यावरून खूप जास्त पटकन चिडतोय का, चिडण्याची तीव्रता वाढली आहे का, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बघितल्या पाहिजेत. महाविद्यालयीन मुलामुलींमध्ये हेच की आक्रमकता वाढली आहे का, बरोबर, पटकन रागाच्या भरात टोकाची भाषा वापरतायत का, अगदीच एकटं राहायला खूप आवडतंय का, म्हणजे जे नेहमीचे मित्रमैत्रिणी घरी यायचे त्यांच्याबरोबरचा संपर्क कमी झालाय, किंवा कॉलेजला जातो म्हणून सांगतोय पण कॉलेजला ज्या वेळेत कॉलेज सुटतं त्याच्यापेक्षा खूप आधी घरात येणं होतं आणि सारखंच रोजच काहीतरी वेगवेगळी कारणं आहेत की आज हेच सर नव्हते, आज कॉलेज जात, म्हणजे रोज नाही ना असं होऊ शकत. कॉलेजची वेळ जी ठरली असेल ती आपण म्हणू की एखाद्या वेळेला ठीक आहे, पण जर हे रोज होतंय का, मध्येच रात्री झोपेतून दचकून उठलं जातंय का, हे जे वागण्यातले बदल आहेत ते वागण्यातले बदल पालकांनी बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला जे नाही मिळालं ते मुलांना मिळालं पाहिजे, हा प्रत्येक पालकाचा अट्टहास आहे. आणि त्यात चूक नाहीये काही, आणि माझ्या मते प्रत्येक पालकाच्या तोंडी हे हो की जे मला नाही मिळालं ते ह्याला मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण काय किंमत मोजतोय का याचा विचार करायला हवा. का सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्यात मुलांच्या, काही राहू देत की अपूर्ण. खूप महत्वाचं आहे ना की त्यांना त्या अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी हातपाय हलवू देत. आपली मतं आपण लागतोय का, आम्हाला वाटतं की तू नीट जेईला जावं, कोटामधनं किती बातम्या येतात, 5 वेळा अटेम्प्ट केलाय आणि मला आता जमत नाहीये. जर मला समजतंय की माझ्या मुलाला नीट जेई नाही चालणार आहे, दुसरी आहेत, दुसऱ्या जागा आहेत, दुसरी पाऊलवाटा आहे, आणि आता तर इतके वेगवेगळे आहेत की जे आपल्यालाही फार माहिती नसतं. बरोबर आहे. मग एवढं विश्व वाढलंय तर मग तो अट्टहास का, याचा पण विचार पालकांनी करायला हवा ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही लक्षणांकडे ना दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय वाटतं पालकांना की हा ठीक आहे, होईल ठीक, 2-4 दिवसात असेल, असंच नाटकं करतो, उगीच करत राहतो. म्हणजेच की ते त्याची सातत्यता जर जाणवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बिलकुल. आणि तुझ्या मनात असे काही विचार येत आहेत का, हे मुलाशी बोललं पाहिजे. हे बोलण्यानं मुलाला समजतं की मला बोलण्याची एक जागा आहे. हा संवाद होणं फार महत्वाचं आहे की जो त्याला आश्वासन देऊन जाईल की मी हे बोलू शकतो, इथे माझ्या पालकांसमोर मी बोलू शकतो. आणि अशा वेळेला कुठलाही सल्ला न देणं. जर एखादं मूल म्हणत असेल की मला खूप एकटं वाटतंय, मला वाटतं की नाही मला उपयोग आहे मला या जगामध्ये, तर असं म्हणून उपयोग नाही की अरे हा काय विचार करतोयस, पॉझिटिव्ह विचार कर. असे सल्ले उपयोगाचे नसतात. त्या क्षणी फक्त ऐकून घेणं हे मुलाला खूप मदतीचं ठरतं. त्यामुळे असे कुठलेही सल्ले न देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि नकार पचवायला मुलांना तयार करणं. सगळंच नाही मिळू शकत आणि मिळू पण नाही. त्यामुळे ते जे न मिळणं आहे तो नकार पचवायचा आहे. मग तो छोट्या छोट्या गोष्टींमधला का असेना, की मला आज पेन्सिल हवी आहे, आज नाही मिळणार, 4 दिवसांनी देईन. बरोबर आहे. तुला मार्क कमी पडले, मार्क का कमी पडले ह्याच्याविषयी आपण बोलू. कुठे पाणी अडतंय, कुठे अडचणीत ह्याच्याविषयी बोलू. पण तुला मार्क कमी पडले म्हणजे तू माझा चांगला मुलगा नाहीस, हे चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही मोठ्या हुद्द्यावर असा, तुमचं मूल त्याच्या बुद्धिमत्तेनुसारच राहील. बरोबर. तुम्ही हुशार असला म्हणून मूल हुशार असेल असं नाही होऊ शकत.
बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटतंय की हे मुलाकडून होत नाहीये तर त्याचा विचार करा. आणि आधी तुम्ही नकार पचवलात, तुम्ही जर नकार पचवायला शिकलात मुलांचा, तर ते मुलांना दिसतं की आपण ज्या गोष्टींना नाही म्हणतोय ते आई वडील मान्य करतात. मग मुलांनाही एक कळतं की आपण सुद्धा नकार पचवायला पाहिजे. बरोबर. कारण नकार पचवणं ही खूप महत्वाची गरज आहे. तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी होकारात्मक नाही होऊ शकत आणि होऊ नयेतच कधीच, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. त्यामुळे ही जगण्याची उमेद तयार करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. खरं. अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण या विषयासंबंधी माहिती आपण आमच्याशी शेअर केलीत. यानंतरचा पुढील प्रश्न माझा आपणास असा आहे की आत्महत्या हा कधीही उपाय नाही. कधीच नाही. याचा अर्थ आजच्या पिढीनं कोणता घ्यावा किंवा काय समजावा आणि श्रोत्यांना काय संदेश द्याल? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं ना की देर इज नो डेड एंड. कधीच काहीच संपत नसतं. बरोबर. सुरुवात होते, वेगळ्या गोष्टींची होते, पण ती होते. अगदी खरं. ट्रू. आणि दुसरं म्हणजे ना, सोशल मीडिया हे आपलं जगणं नाहीये. आपलं जगणं वेगळं आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्या आभासी प्रतिमेतून किंवा त्या हा, दुनियेतून बाहेर यायला पाहिजे. आणि जेव्हा वाटतं तेव्हा मदत मागितली पाहिजे. मदत घेणं म्हणजे कमकुवतपणा नाहीये. बरोबर. मदत घेणं म्हणजे आलेल्या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी केलेली कृती आहे. निश्चितच. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. खूप छान. अतिशय छान अशा पद्धतीनं आपण माहिती सांगितलीत, या विषयावर आमच्याशी बातचीत केलीत. या निमित्ताने एक छोटीशी चारोळी मी सांगू इच्छिते. अडचणी आल्या की घाबरू नको, मनातील आशा कधी विजू देऊ नको, संकट जरी काळोख घेऊन येते, उद्याची पहाट नवी स्वप्न घेऊन येते. श्रोते हो, आज अतिशय चांगल्या पद्धतीनं समीक्षा मॅडमने आपल्याला आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी आज आपल्याशी संवाद साधलेला आहे. आत्महत्या ही समस्या न सोडवता जीवन संपवण्याची पद्धतच चुकीची आहे. प्रत्येक समस्येवर उपाय असतो, फक्त आपल्याला त्या त्या वेळेला योग्य मार्गदर्शन असेल किंवा योग्य आधार असेल याची गरज असते. तुम्ही एकटे नाही आहात अशा प्रकारचा एक आश्वासक संदेश आपल्या जवळच्यांना किंवा अशा व्यक्ती जी पाऊल उचलते त्याच्यापर्यंत गेला की किंवा लोकांशी प्रेमाने संवाद जरी साधलात तरी यासारख्या मोठ्या समस्या निश्चितच सुटू शकतात. आणि जिथे गरज आहे तिथे तज्ञांची मदत घेणं. निश्चितच तज्ज्ञांची मदत तर खूपच आवश्यक आहे. जशी मॅडमनी बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये सायकोलॉजीचे सेक्शन्स असतात किंवा काही समुपदेशक आहेत. मॅडम देखील खूप छान पद्धतीनं समुपदेशन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. श्रोते हो, जीवन खूप अमूल्य आहे. अडचणी ह्या तात्पुरत्या आहेत, पण जीवन मात्र कायमचं आहे. आणि आत्महत्या प्रतिबंध हा जो दिवस आहे तो आपल्याला हेच शिकवतो की आपण सगळ्यांनीच आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदीच. आणि ज्या काही सूचक गोष्टी ज्या आपल्याला काही वेळेला असं आपल्याला वाटतं की आपण डिप्रेशन सारख्या गोष्टींकडे जातोय का किंवा वाटचाल करतोय का, किमान मी असं सांगू इच्छिते की खूप जणांना नाही सांगता आलं, आपले आई वडील किंवा आपला जवळचा एखादा मित्र भाऊ यांना जरी कल्पना दिली तरी त्यातून खूप चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी निश्चितच घडू शकतात. एकमेकांना समजून घेतलं पाहिजेत, आलेल्या संकटामध्ये एकमेकांना आधार दिला पाहिजेत. आणि मला असं वाटतं हाच खरा आपला मानवधर्म आहेच. मॅडम, आज आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपण खूप छान अशी माहिती आमच्याशी शेअर केली. अत्यंत उपयुक्त अशा विषयावर आपण आमच्याशी संवाद साधलात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सर्व माहिती आम्ही तर श्रोत्यांपर्यंत पोहोचवूच. दिनानिमित्त आपण आमच्याशी संवाद साधलात, आज स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण श्रोत्यांकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून आपले मनापासून आभार मानते. भविष्यातील आपल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. वसुंधरा वाहिनीच्या सर्व श्रोतांना खूप सारे धन्यवाद. तुम्ही ऐकलत. मला वाटतं ऐकून सोडून देऊ नका. ऐकून जितकं समजेल त्याच्यावर विचार करा, मदत करा, एकमेकांना धरून राहूया. श्रोते हो, या ठिकाणी मॅडमचा मोबाईल नंबर देखील आपण शेअर करूयात. मॅडमचा क्लिनिकचा पत्ता देखील मॅडम या ठिकाणी आपल्याला शेअर करतील. कधी जरी आपल्याला कोणत्याही विषयावर मॅडमशी चर्चा करायची असेल किंवा आपल्या आजूबाजूचे मित्र तणावात आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर मॅडमशी आपण संपर्क साधू शकताय. मॅडम, आपला पत्ता आणि मोबाईल नंबर. माझा पत्ता आहे डॉक्टर जेधे बाल रुग्णालय, कॅनॉल रोड, फुलचंद कॉम्प्लेक्स, पूर्वा कॉर्नर. मोबाईल नंबर आहे 771999
8796. धन्यवाद. श्रोते हो, आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. नंबर आहे 02112239558. आज RJ स्नेहलला या कार्यक्रमात इथेच रजा द्या. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह, नव्या विषयासह. तोपर्यंत ट्यून राहा. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.